मैं विश्वास दिला रहा हूँ बेटा, तुम्हारे अंदर एक पढ़ा लिखा आदमी मैं देख रहा हूँ। ये जो बना है कमाल का बना है, ले लो आप, मजा आएगा। हंगामा हो जाएगा। नमस्कार, मी कपिल देशपांडे, TV9 मराठीच्या आजच्या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। गरमी वाढू लागली आहे, महाराष्ट्रासह मुंबईतही प्रचंड उन्हाळा जाणवू लागला आहे आणि या गरमीत आज आम्ही तुमच्यासाठी हास्याचे कारंजे घेऊन येणार आहोत। कारण आज आम्ही अशा एका व्यक्तीच्या घरी आलो आहोत जो अवलिया आहे आणि भारतातच नाही तर संपूर्ण जगात त्याचं फॅन फॉलोइंग आहे। त्याची जेव्हा पडद्यावरती एंट्री होते तो अक्षरशः पूर्ण पडदा तो व्यापून टाकतो। हिरोंच्याही तोडीस तोड असा हा अभिनेता आहे आणि त्याच्या एंट्रीलाच टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रचंड गजर होतो, गडगडाट होतो। तर तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल की आपण कोणाच्या घरी आलो आहे। तो एक लिजंड आहे, कॉमेडीतला लिजंड असं आपण त्यांना म्हणू शकतो। तर तुमची जास्त उत्सुकता मी ताणणार नाही आहे, आपण त्यांना भेटणारच आहोत। चला, आम्ही आज तुम्हाला एका अशाच लिजंडची भेट घडवून देणार आहोत। जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण एका लिजंडच्या घरी आज आलो आहे। त्याने भारतातल्याच प्रेक्षकांना आणि ते जगातल्या प्रेक्षकांना हसवलेलं। तो लिजंड कोण आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच, पण आपण त्यांच्या घराच्या बाहेर एक्झॅक्ट आहोत। ही दृश्य बघा, चार्ली चॅपलिन यांचं सुंदर अशी रेखीव कलाकृती इथे दिसते। म्हणजे घराच्या बाहेर आल्यावरच चार्ली चॅपलिन यांना बघून मन प्रसन्न होतं। आणि मग नंतर आपण घरात एंट्री करतोय। खरंच खूपच मोठं आहे की ज्या विनोदवीराने जगातल्या प्रेक्षकांना हसवलं तो भारतातला जो लिजंड आहे त्याच्या घराबाहेर त्याचे दर्शन होणे खूप मोठी गोष्ट आहे। आता तुमची उत्सुकता मी जास्त ताणून धरत नाही, आपण कोणाच्या घरी आलो तुम्हाला मी सांगणार आहे। आणि आता जास्त तुमची उत्सुकता मी ताणून धरणार नाही, आपण बघूया। तुम्हाला मी दाखवतो की आपण आज कोणाच्या घरी आलो आहे। जॉनी लिव्हर, हास्य सम्राट। बरं, मी जॉनी भाईंच्या आज आपण घरी आलो आहे। सर, TV9 मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सोबतीला जे पण आहे मी खूप बहुत बहुत स्वागत है आपका TV9 मराठी में। सर, शुरुआत तो पहले आपसे करेंगे। षणमुखानंद में लाइव परफॉर्मेंस होने वाला है और षणमुखानंद से आपका एक काफ़ी पुराना रिश्ता है, पुरानी यादें हैं। तो अभी भी वो यादें आपके दिमाग में आती है जब वो वहाँ पे परफॉर्मेंस करने जाते हो? बिल्कुल बिल्कुल याद आते हैं। षणमुखानंद से मेरा इतना पुराना रिश्ता है कि मैं जब 9 साल का था तब से मैं षणमुखानंद हॉल जाता हूँ। वहाँ पे बैठ के बालकनी में क्लासिकल प्रोग्राम देखा करता था। उस टाइम पे क्लासिक भरतनाट्यम शो होते थे, शंकर जयकिशन नाइट होते थे, किशोर कुमार नाइट होते थे, महेश कुमार स्टार्ट हुआ था। ये सब शोज़ वगैरह बैठ के देखा करते थे हम। षणमुखानंद हॉल से एक बहुत प्यारा लगाव है क्योंकि षणमुखानंद हॉल का जो कैंटीन है ना वो मेरे डैडी के दोस्त का है, ख़ास दोस्त का। मेरे डैडी और वो दोनों हिंदुस्तान लीवर में काम करते थे, फैक्ट्री में, जहाँ से मेरे को नाम मिला ना जॉनी लीवर, उधर काम करते थे। उस ज़माने में जब मैं 9 साल का था तो फर्स्ट फ्लोर पे कैंटीन होता था। अभी नीचे ही कैंटीन है, बड़ा सा कैंटीन है ना, नीचे ही, ऊपर नहीं। पहले फर्स्ट फ्लोर पे कैंटीन होता था। तो मेरे डैडी ये दोनों हिंदुस्तान लीवर में काम करते थे। मेरे डैडी पार्ट टाइम इनको हेल्प करते थे। राजू स्टाल, जो राजू अंकल थे ना, उनको हेल्प करने के लिए वो फर्स्ट फ्लोर पे बैठते थे और मैं अपने पॉपकॉर्न लेके बैठता था, प्रोग्राम देखने बैठता था। तो ये प्यारी यादें हैं षणमुखानंद हॉल। येस, आणि मी कधी विचार केला नव्हता की मी षणमुखानंदमध्ये एक दिवशी परफॉर्मन्स करणार, तिकडे परफॉर्म करणार म्हणून कधी विचारसुद्धा केला नव्हता। मग आता बघा किती शोज केले त्यानंतर मी, ते बापरे बाप, देवाच्या नावानं हरा। आणि मला एक सांगावंसं वाटतं, नमूद करावंसं वाटतं की तुम्ही तिथे षणमुखानंदच्या पासून पेन विकायचात। षणमुखानंदाच्या बाहेर म्हणजे अजून पुढे ते गांधी मार्केट आहे तिकडे पेन विकायचं। 3 महिने विकलो मी, फक्त 3 महिने। माझा एक मित्रांनी बोलला होता 3 महिने विकलो। तेव्हा एका म्युन्सिपाल्टीवाल्याने बोललं होतं इथं काय आवाज काढतो, तिकडे जाऊन काढ। आणि ते मी 16 वर्षाचा होतो, कधी विचारसुद्धा नाही केलं होतं मी की तिकडे षणमुखानंदाला, कारण मी लहानपणी तिकडे आपल्या फिल्मफेअर अवॉर्ड नाईट वगैरे व्हायचं। प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीचे ॲक्टर तिकडे यायचे। आम्ही लहानपणी चड्डीवर सर्वांना बघायचो हॉलच्या बाहेर उभं राहून। तर कधी विचार केला नव्हता, पण षणमुखानंद एशियाचा नंबर 1 हॉल आहे, तिथं शो करणं म्हणजे फार मोठी गोष्ट, म्हणजे प्रत्येक कलावंतांसाठी मोठी गोष्ट आहे।
जेव्हाही मी ते शो करतो षण्मुखानंद हॉलला, मी इमोशनल होतो. लहानपणामध्ये आठवण, जुनी आठवणं. माझं घर आहे तिकडे अजूनपर्यंत. हो, मी धारावीमध्ये पण घर आहे, किंग सर्कल समोर, गांधी समोर तर घर आहे आपला. तर माझा एरिया आहे षण्मुखानंद हॉल. आताही घर ठेवलेलं आहे तिकडे, झोपडा माझा. मग घाबरतो का मी? कैसा लगता है आपको जब आप पापा के साथ लाइव परफॉर्मेंस करते, कुछ प्रेशर रहता है? कुछ नहीं, बहुत ज़्यादा प्रेशर रहता है तो बट आई थिंक परफॉर्मेंस के एंड में जब लोग अप्रिशिएट करते हैं, तालियां बजाते हैं, खुश होते हैं, तो बहुत रिवॉर्डिंग और खुशी महसूस होती है कि मैं जो कर रही हूँ सही कर रही हूँ. विचारायचं आहे की अजूनही अबालपासून वृद्धांपर्यंत सगळेच तुमचे फॅन आहेत. जॉनी लिव्हर समजा टी व्हीवरती दिसलेत तर लगेच बटन आपोआप थांबतं की नाही आपला फेवरेट स्टार आहे, आपण बघूया. तर ही जी लोकप्रियता जी आधीपासून आतापर्यंत टिकून आहे, तर तुमच्या सगळ्या फॅन्सबद्दल की त्यांचं अजूनही तुमच्यावर अपार प्रेम आहे. ते खरोखर त्यांचं प्रेम आहे. इतक्या वर्षापासून मी करतो आणि जे काय मी करतो त्यांना आवडतं, ते फार मोठी गोष्ट आहे आणि फार चांगली गोष्ट आहे एक कलावंतासाठी की इतकं वर्षापासून ते मला प्रेम करत आहेत आणि माझं काम त्यांना आवडतं. मी काय सांगू, त्यांचा म्हणजे माझ्याकडे शब्द नाही त्यांच्यासाठी. लोकांचं प्रेम आहे. लोकांनी इतकं वर्ष प्रेम केलं आणि अजूनही प्रेम देतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला हा विचार, लाईव्ह शो तुम्ही करतायत पण आता एक वेगळा प्रयोग म्हणून मराठीत तुम्ही परत येत आहे आणि एक सुंदर असा शो एक टप्पा आऊट त्याच्या निमित्ताने तुम्ही ऑडियन्स समोर येत आहे. तर त्याबद्दल आम्हाला नक्कीच ऐकावलं की जॉनी भाई ह्या शोसाठी कसं काय कन्व्हिन्स झाले. शोमध्ये वेगळे पण होतं आणि पुन्हा एकदा मराठी लोकांशी कनेक्ट व्हायचं होतं म्हणून. काही मराठी शो आहे आणि कॉमेडी शो आहे आणि कॉमेडीचं काही लँग्वेज नसतं. कॉमेडी असतं. पण मराठी म्हणजे आपण मुंबईकर, जन्म झाला मुंबईमध्ये. तर तिकडे ह्या शोमध्ये मी जज म्हणून आहे. मी आहे, निर्मती सावंत आहे आणि भरत जाधव आहे, मराठीचा सुपरस्टार. माझ्याकडे हवालदार, मी इन्स्पेक्टर होतो, माझा हवालदार होता एका पिक्चरमध्ये, खतरनाक पिक्चर आठवलं. हो, तो नवीन होता तेव्हा. पण आता फार मोठा स्टार झाला आहे तो. तर आम्ही तिघं जज म्हणून तिकडे आहोत आणि जे नवीन कलावंत जे येणार आहेत, कॉमेडी करणार आहेत, त्यांना मी जज करू. मराठी में अच्छे अच्छे फिल्म आती है, अच्छे अच्छे एक्टर है. तो आप डैडी ने काफ़ी मराठी फिल्मों में काम किया है, अभी शो कर रहे हैं, तो आपका कोई फ्यूचर प्लानिंग है कि मुझे भी मराठी फिल्म या इसमें काम करना? मराठी फिल्म्स डेफिनेटली काम करना चाहूँगी बिकॉज शॉर्ट फिल्म करके आहे. बोलो, आता एक शॉर्ट फिल्म करून आली पुण्याला. हो, माझा मित्राचा एक शॉर्ट फिल्म बहुत आहे. सारे मराठी कैरेक्टर्स मैंने प्ले किए हैं, तो वो चीज़ें आई थिंक जब मैंने प्ले किए हैं तो लोगों को पसंद आया है, तो उसको देखकर बहुत सारे मराठी फिल्म्स के. मराठी में क्या डायलॉग बोला? एक लाइन डायलॉग बोलो जो अभी मराठी में बोला, वो भी याद करके बोलो. खूप मेहनत करून हे केली, ती अभ्यास केली, बायहार्ट केली आणि करून आली ती. मेरा डायलॉग था, माझ्या सासूला माहीत पडलं तर झोपतेल मला. म्हणजे मराठी तुमची पण इतकी वाईट नाही आहे, सुंदर. ती म्हणजे अभ्यास करून बरोबर हे पाठ करून बोलली. म्हटलं मग बोलले होतं डायरेक्टरला माहीत नव्हतं का तिला मराठी येत नाही म्हणून. अरे तरी पण तू असं पाठ करून बोललीस, मग चांगलं बोललीस, मस्त बोललीस, चांगली बोललीस. स्टँडअप कॉमेडी ही एक कला आहे आणि भारतातलं सगळ्यात पहिलं जॉनी लिव्हर हे त्यांचे शो असतील म्हणजे अजूनच हाऊसफुल जातात आणि बरेच असे इच्छुक असतात की त्यांना स्टँडअप कॉमेडी करायची, पण जॉनी भाईंनी जी आजपर्यंतचे आसमान गाठले अजून कोणाला गाठता आलेलं नाही. तर या यशामागचं श्रेय काय? आणि अनेक नवोदित कलाकार असतात जे स्टँडअप कॉमेडी करतात, तर त्यांना काय सांगाल की तुमच्या यशामागचं नेमकं गमक काय? नेमकं काय? रहस्य काय यशामागचं? यश हां, नाही, ह्याच्यामध्ये खूप मेहनत असतं. स्टँडअपमध्ये काय आहे, ऑब्झर्वेशन नेहमी, म्हणजे सारखं आपल्याला स्टडी करावं लागतं. काय चाललं प्रत्येक माणसाला, प्रत्येक विषयावर बघायचं असतं. इकडे काय चाललं, तिकडे काय चाललं. कुठल्याही विषयावर आपण आयटम बनवू शकतो, कुठल्याही विषयावर आपण बोलू शकतो. म्हणजे तसं हे ऑब्झर्वेशन 24 तास स्टँडअपमध्ये तुम्ही खूप विचार करा, इतकं विचार करावा लागतो आणि एवढं मिळतं. ते जमा करून आपल्याला आढळून लोकांना देतं. पण हे ते चालेल की नाही, लोक त्याला घेतील की नाही, आपल्याला बनवावं लागतं आयटम, आहे की नाही. ते फार कठीण आहे आणि ते मेहनत मी करत असतो. म्हणून मी अजूनही आयटम्स बनवतो, म्हणून लोकांना आवडतं. अरे कसं विचार केला म्हणतानी, अरे ह्याच्यावर पण आयटम बनवू शकतो, आईला कसं, अरे काय माणसावर काय विचार करतो,
ते लोकांना विचार करू देतात तसं. मी 35 वर्षापूर्वी केलेले आयटम्स, माझा मुलगा जेव्हा कॉलेजमध्ये होता, माझा मुलगा हिला पण बोलायचो, अरे तुझ्या डॅडी काय आयटम त्या टायमाला केली, त्या टायमाला कसं सुचलं त्या माणसाला, कसं त्यांनी हे केलं ते, अरे मानलं पाहिजे मानलं पाहिजे. म्हणजे त्या टायमाला एवढा हे नव्हता. आता त्या टॅलेंटला डिमांड आहे. मैतामध्ये तर मैतामध्ये लोक काय तिकडे काय कॉमेडी आहे, पण तरी पण मैत संपल्यावर काही लोक बसून असतात, आयला काय येडा माणूस आहे, अरे मी असं बोललो तर येऊन मला असं बोललं यार, आयला काय मैतामध्ये कोण असं बोलतो का, हे यामध्ये पण कॉमेडी निघू शकतो आहे का नाही. तर त्याच्यामधनं आम्ही कॉमेडी करतो. तो मैं जिंदगी भर एयर कंडीशन में बैठा रहता था, देखो भी क्या कंडीशन हो गया, तू जरा तो ना चिता में, देखो क्या कंडीशन, असं काहीतरी बोलतो लोक है ना. मोबाइल घेऊन, देख तेरे को एक ही नहीं आता, देख मैयत में खड़ा हो यार, देख 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 आवाज़ आ रही है कि लकड़ी जल रही है, तो ऐसा बताते हैं कोई क्या करतं. तर ह्याच्यामधनं काहीतरी आपल्याला कॉमेडी निघतं. तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतो का काय ना. अरे कोण मैतामध्ये सिंपली यकीन नाही येतं, विश्वास नाही बसत रे बाबा. अरे काय झालं, कालच मी बोललो फोनवर यार, विश्वास बसत नाही यार, काय केलं, अरे बापरे विश्वास बसत, मला अजिबात विश्वास बसत नाही. तो दुसरा एक बोलला, तुला विश्वास बसत तर हलवून बघ ना, या आयला मी 2 तासापासून इकडे बघायचो हे. तर असं हे जे ह्याच्यामधनं पण ह्याच्यात पण ट्रॅजेडीमध्ये पण कॉमेडी निघू शकतो. तर आपल्याला ते काढावं लागतं, शोधावं लागतं, ते ह्याला म्हणतात स्टँडअप. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जशी तुम्ही सांगितलं की तुम्ही षण्मुखडांच्या बारापासून मिमिक्री करायचात, तर आम्हाला एक मिमिक्री आमच्या रसिकांसाठी सर. काय मिमिक्री कोणाची? तर पेन विकायचं ना त्यावेळेला मला. तर पेन म्हणजे तो आपला अशोक कुमार मला आठवतं हां, त्यांचा आवाज काढून मी पेन विकायचो. देखो बेटे 1 घंटे से खड़े हो तुम, पेन खरीदना चाहते हो, ये बॉल पेन देख रहे हो, कभी ये देख रहे हो, कभी वो देख रहे हो, तो देख रहे खरीदने नहीं चाहते, तुम्हारे पास पैसे नहीं है, जाओ अपने घर में जाओ बेटे, बाप के हाथ में, बाप के जेब में हाथ डालो, पैसे निकालो, पेन खरीदो, ये रुपये का है, 1.5 रुपये का, 100 रुपया बेटे, मैं तुम्हें विश्वास दिला रहा हूँ बेटा, तुम्हारे अंदर एक पढ़ा लिखा आदमी मैं देख रहा हूँ, इस पेन से लिखोगे तो बहुत बड़े आदमी बनोगे बेटे, मेरे यकीन करो बेटे, मेरे यकीन करो. तू घाबरला, तर असं मी बोलून विकायचं. तर त्या टायमाला ते अशोक कुमार, आता आजच्या लोकांना माहीत नाही अशोक कुमार, तुम्ही ओळखता अशोक कुमार, आजचे पोरे नाही ओळखत. तर आजचे पोरे म्हणजे आता सैफ अली, तो गरीब माणूस आहे, मोठा माणूस आहे, तो जर पेन विकला असता कसा विकला असता. वाह, ये पेन 12 ने का है, ये रुपये का है, 2 रुपये का है, उठा लो, कमॉन ओ मैन, ए लड़का दूंगा रख के, सारा नॉनसेंस क्या समझता है, पागल हो गया, कमॉन गेट आउट फ्रॉम गेट लॉस्ट फ्रॉम हियर, ये तुम क्या करता है, तुमको लेना ले तो जाओ यार, टाइम पास मत करो, गो गो गो. दिस काइंड ऑफ थिंग्स. गोविंदा, हाँ. गोविंद ये जो पेन है कमाल का पेन है, ले लो आप, मजा आएगा. किसको प्यार करू पासून बॉलिवूडमध्ये तू पदार्पण केलंस, त्याच्यानंतर रोलचं खूप ॲप्रिशिएट पण तुझं झालं. तर कसा होता तो अनुभव की जॉनी भाईंचीच मुलगी आणि त्या कपिल शर्मा त्या फिल्ममध्ये होता, पण त्यात लक्षात राहिली तू, कारण तुझा रोल तरी धमाल होता. तर त्याबद्दल की सरांनी सांगितलं होतं की कसं मिळाला सिनेमा तुला? तो इसकी आप पूछेंगे कैसे हुआ ये रोल के, क्या सर मैंने एक्चुअली मेरा एक वीडियो वायरल हुआ था जिसमें मैंने आशा जी की मिमिक्री की थी और डैडी की मिमिक्री की थी. एंड समहाउ वो वीडियो अब्बास मस्तान जी के यहाँ पर उनके फ़ोन में आ गया, किसी ने व्हाट्सएप से उनको भेजा था. और तभी एक्चुअली वो मुझे बचपन से देखते आ रहे हैं बिकॉज डैडी के फ्रेंड रहे हैं और उन्होंने मुझे देखा है, पर कभी ऐसा सोचा नहीं था कि ये कुछ एक्टिंग करेगी या ऐसा कुछ. तो वीडियो जब उनको मिला तो वो काफ़ी घबरा गए, क्या है जॉनी भाई, कॉल किया उनको, जॉनी भाई क्या कर रही है जैमी. फिर एक बार हुआ कि किसी अवार्ड फंक्शन में मैं होस्टिंग कर रही थी, मैं वहाँ गोरी बनी थी, हाँ कैसे आप लोग सब लोग ऐसे करके कुछ इंटरव्यू कर रही थी. तो उन्होंने मुझे वहाँ देख लिया, वहाँ भी हैरान हो गए कि फिर फ़ोन लगाया, जॉनी भाई ये जैमी तो ये अवार्ड फंक्शन में यहाँ होस्टिंग कर रही है. डैडी कह रहे थे कि हाँ वो कुछ करती रहती है. तो उन्होंने बोला नहीं ये बहुत बहुत अच्छा कर रही है और उसके लिए हम एक रोल लिखना चाहते हैं.
तो उस तरह से उन्होंने मेरे लिए एक स्पेशली रोल लिखा जो बाई का रोल था, और वो एकदम मतलब मेरे लिए स्पेशल है क्योंकि मेरा फेवरेट अब्बास मस्तान जो फेवरेट फिल्म है मेरी उनकी इस बाजीगर, तो उसमें जो मेरे डैड का रोल था बाबूलाल, बिल्कुल हुबहू वैसा ही, बट फीमेल बाबूलाल कह सकते हैं आप उसको, वैसी वाली बाई थी इस फिल्म में। तो मैंने बहुत ज़्यादा एंजॉय किया, और बिना किसी सिफारिश के या बिना किसी कॉल्स के या कि मेरी बेटी को ले लो या ऐसा कुछ नहीं था, बट उनको डेफिनेटली मेरा काम अच्छा लगा जहाँ भी उन्होंने मुझे देखा, और मुझे काम से ही काम मिल गया। सो दैट वाज हाउ इट हैपेंड। अभी आपको छोड़ेंगे नहीं, क्योंकि आप ही ने कहा है कि आशा ताई और पापा की आप मिमिक्री करती थी, तो हमें आशा ताई की भी और पापा की भी मिमिक्री प्लीज़ करके दिखाइए। आशा जी की ज़रूर करूँगी डेफिनेटली। अरे आशा जी छापा लगा ये तो करना ही पड़ेगा। अभी मैं गया कोमल नहाटे के पास से आया था, कोमल नहाटा है ना, कहते इंटरव्यू होता मी तिकडून आलो, वो इतना हंस रहा था आशा जी की बात करके, इनकी पूरी फैमिली हम बैठ के बड़े फ़ैन हैं आशा जी, कमाल करती। तो आशा जी का क्या है कि पूरा अभी ठेका लिया हुआ आशा जी का। देखिए बड़ा मज़ा आ रहा है आपके साथ बात करते हुए, और जैसे आपको पता है कि हमारा शो है 29 मार्च षण्मुखानंद हॉल में, आप सबको आना है, ठीक है? क्योंकि आप आएंगे तो हंगामा हो जाएगा। हिंदीत तसे तुमचं काही लोकांबरोबर बॉन्डिंग होतं, अनुपम मुखर्जी असतील, कादर खान असतील, गोविंद असतील, अब्बास मस्तान असतील, तसं मराठीतही महेश कोठारे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्षा मामा, ह्या सगळ्यांबरोबरच तुमचं चांगलं ट्युनिंग होतं. हिंदीत लक्षा मामांबरोबर तुम्ही मराठी आणि हिंदीत पण काम केलेलं आहे, तर मिस करतात किंवा काही अशी आठवण की अजूनही तुमच्या लक्षात आहे सेटवरची लक्षा मामांबरोबरची? लक्षा भाई फार फार चांगले कलाकार होते, माझे चांगले मित्र पण होते, वॉज लाईक माय ब्रदर. मी घरी येणं जाणं होतं, खूप मी बसायचो. अशोक मामा, अशोक दादा, लक्षाबाई, सचिनबाई, आम्ही एकत्र, आमची मंडळी होती, ट्युनिंग चांगली टीम होती. आम्ही बसायचो, खूप टाईमपास करायचो घरी, कधी सचिनच्या घरी, कधी लक्षाबाईंच्या घरी. आत्ताही मला जी मिसेस आपली प्रिया भाभी मला भेटतात, आणि अभिनय आणि बेटी कॉन्टॅक्टमध्ये आहे, फोन करतात, आम्ही भेटतो. आता नवीन पिक्चर जे लागले ना, तर ट्रायलला पण मी गेलो होतो अगोदरचा, तर आम्ही एकदम टचमध्ये आहे. पण लक्षबाई आणि मी आम्ही एक पिक्चर करतो अनाडी. आम्ही एकत्र तिकडे 10-15 दिवस एकत्र काम केलं, तिकडे हैदराबादला होतो मी. तर मला टिप्स पण द्यायचे, हे झालं तू असं कर ना, हां मग घे ना, मार आणि तिकडे कर, मग पंच येईल. मला बोलतो का तू फार एक्सपर्ट होता. मी इंडस्ट्रीमध्ये नवीन आलो, तो मराठीमध्ये करत होता, पहिला टी व्ही सिरियल काहीतरी करत होतो लक्षात. त्यानंतर मराठीमध्ये हिरो झाला टॉपवर, त्याला खूप एक्सपिरियन्स होता. मी स्टेजचा माणूस, पिक्चरमध्ये जास्त काम केलं नव्हतं, तर कुठे जर कमी असेल ना तर मला बोलायचं. आणि अशोकदादांनी पण काम केलं. अशोकदादा व्हेरी बिग ॲक्टर, आम्ही त्यांचे फॅन आहोत. आता हे व्हॅक्यूम क्लिनर बघितलं का तुम्ही? व्हॅक्यूम क्लिनर निर्मिती, आणि फार चांगलं काम होतं. पण दे आर व्हेरी गुड पीपल, व्हेरी ग्रेट आर्टिस्ट आणि ग्रेट पीपल. मी मिस करतो लक्षांना, खूप. आम्ही एकत्र खूप फिरायचो, मी कुठं खायला जायचं तिकडे, इकडे तिकडे, बापरे बाप. ते खंडाला, अरे कुठे आहेस तू? इकडे चल, मग आपण तिकडे भेटूया, चल लोणावळा तू थांब, मग मी येतो, चल. खूप बसायचो, खायचं प्यायचो एवढं, आणि लवकर निघून गेला. हे शेवटपर्यंत आजारी होतं ना, इथे अंधेरीला ॲडमिट होतं ते, तिथं पण मी जायचो भेटायला. तो मी लोकांना डेफिनेटली आग्रह करेन, प्लीज कम विथ युअर फॅमिली, फ्रेंड्स, आणि फॅमिलीसकट या तुम्ही शो बघाल. सर्वांना आवडेल शो तुम्हाला खूप. आइए 29 मार्च को षण्मुखानंद हॉल में एंड वॉच अस लाइव एट जॉनी लीवर लाइव. थैंक यू सर, थँक्यू. गॉड ब्लेस. TV9 जिंदाबाद. वीडियो जर्नलिस्ट खड़क सर, कपिल देशपांडे, TV9 मराठी, मुंबई. मैं तुम्हें विश्वास दिला रहा हूँ बेटा, तुम्हारे अंदर एक पढ़ा लिखा आदमी मैं देख रहा हूँ. ये जो पेन है कमाल का पेन है, ले लो आप, मजा आएगा.